आमच्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटची तयारी पुढच्या महिन्यात सुरू होणार होती. म्हणून आम्ही बिल्डरने दिलेल्या एका इमारतीत राहायला आलो. घरात सामान नीट लावायचं काम चालू होतं. तोपर्यंत शेजारी पाजारी कोण आहे ते बघितलंच नव्हतं. तरी आम्ही आलो. त्या दिवशी संध्याकाळी एक आजी येऊन आमची विचारपूस करून गेली व काही लागलं तर मी आहे असं सांगून ते गेल्या. 2 दिवस मला जरा फुरसत नव्हती. आमचे हे ऑफिसला व मुले शाळेत. मी एकटीच घरात सामान लावत होते. 2 दिवस आम्ही बाहेरचंच खात होतो. मुलंही खुश होती हॉटेलच्या खाण्यावर. 2 दिवसानंतर मला जरा वेळ मिळाल्यावर त्या आजींची आठवण आली. त्यांनी मला आपला फोन नंबर दिला होता. तो मी पर्समध्ये ठेवला होता. म्हटलं बघूया, एवढ्या आस्थेने विचारत होत्या तर ओळख वाढवावी म्हणून मी त्यांना फोन लावला. हॅलो मालती आजी का? मी सरिता, तुमची नवीन शेजारी. अहो थांबा, मी आजींना देतो असं म्हणून त्यांनी मालती ये मालती, सरिताचा तुला फोन आहे, घे लवकर असं म्हणून आजींना आवाज दिला. आतून आले आले असा आवाज आला. हां सरिता बोल, मी मालती बोलते. झालं का तुझं घरातलं सामान लावून? हो आजी, त्या दिवशी मी कामात होते. आता तुमच्याशी बोलावं म्हणून फोन लावला. आजी वेळ असेल तर याल का थोडा वेळ? हां थोड्या वेळाने येते. हो बरं या, हो मी वाट पाहते असं म्हणून मी फोन ठेवला. नवीन ठिकाणी गेल्यावर आपण ओळखी वाढवल्या तर आपला खूप फायदा होतो. ब्लॉकमध्ये राहणारी माणसं एकलकोंडी असतात असं म्हटलं जातं. त्या मानाने चाळीत बरं असतं. नवीन कोणी आले तर चाळभर गाजावाजा होतो. तसेच चाळीतल्या लोकांना ओळख करून द्यायला आणि घ्यायलाही आवडत असतं. थोड्या वेळाने मालती आजी आल्या. येताना 4 बेसनाचे लाडू व चिवडा घेऊन आल्या आणि मला आग्रह करून खायला लावलं त्यांनी. त्यांचं प्रेम बघून मला माझ्या आईचीच आठवण आली. मालती आजीच्या लाडवांची चव अगदी माझ्या आईच्या हातच्या लाडवांसारखीच होती. मी आजींना बोलूनही दाखवलं तसं व त्यांना खूपच त्याचा नंतर आनंद झाला. नंतर बोलता बोलता त्यांना मी माझ्या कुटुंबाबद्दल सांगितले व त्यांची माहिती जाणून घेतली. मालती आजी व त्यांचे पती माझ्या समोरच्याच ब्लॉकमध्ये राहत होते. त्यांना 2 मुले होती. एक मुलगा एक मुलगी. मुलगा न्यूयॉर्कला व मुलगी कॅनडाला. दोन्ही मुलांची 2-2 अशी मिळून 4 नातवंड होती. मुलं त्यांना नेहमीच त्यांच्या घरी बोलवत असत. पण त्यांच्या मिस्टरांना परदेशात राहायला आवडत नाही म्हणून ते इथं राहत होते. दोघेही सरकारी नोकरी करत होते. आता त्यांना पेन्शन मिळत होती म्हणून सगळं ठीक चाललं होतं. मुलगा मुलगी आपल्या संसारात परदेशात रमली होती. भारतात त्यांचं येणं आता तसं कमीच झालं होतं. नातवंडे लहान होती तेव्हा आजी आजोबा तिथे जाऊन राहत होती. पण आता ती मोठी झाली आणि प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. म्हणून आजोबांना तिथे बंदिस्त असल्यासारखं वाटायचं. स्वतः एकटं कुठे जाता येत नव्हतं. मोटरगाडीशिवाय पान हलत नव्हतं. आपल्या देशात स्वच्छंदी पक्षासारखं फिरता येतं. आजूबाजूला आपले लोक, आपली माणसं असतात. एकमेकांकडे येणं जाणं असतं. गप्पा टप्पा होतात. वेळ घालवायच्या अनेक साधनं असतात. म्हणून ते दोघे भारतात येऊन राहिले. थोड्या वेळाने मालती आजी आपल्या घरी गेल्या. माझ्या मनात मात्र एक गोष्ट खटकली. त्यांची दोन्ही मुलं हल्ली भारतात येत नव्हती. कसं होईल आजोबांचं आणि आजीचं? वय वाढत आहे त्यांचं. शरीर कधी दगा देईल सांगता येत नाही. पोटची मायेची मुलं असून जवळ नाहीत. मनात विचार आला, माझ्या आईबाबांची पण हीच गत झाली असती जर मी परदेशी स्थळास होकार दिला असता तर. तसा माझा भाऊ अमोल ही अमेरिकेत शिक्षणाकरता गेला होता. त्याला तिथेही चांगली नोकरी मिळत होती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातच करावा ह्या हट्टापायी तो पुन्हा भारतात आला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात असल्याने त्याला वेळ मिळत नव्हता. तरी माझी वहिनी व भाचे आईबाबांबरोबर असल्याने त्याचा छान वेळ जात होता. मी मुंबईत असल्याने महिन्यातून 1-2 वेळा दादरला जाऊन आईला भेटून येत होती. माझी वहिनी व आईचे चांगलं सूत जमलं होतं. मला तर ती माझी वहिनी नसून मैत्रीणच वाटत असायची. सासू व सुनेंचे भांडण तट्टे नसले की घर एकदम नंदनवनासारखे भासते. मला सासरे कुणीच नाहीत, कारण मी एका अनाथ मुलाशी लग्न केलं. नोकरी करताना प्रेम जपले. प्रेम हे निव्वळ प्रेम असते. चांगला होत करू सुशील आणि निर्मळ स्वभावाच्या अनिकेतने माझ्या आईबाबांचंही मन जिंकलं होतं. आता आमच्या लग्नाला 15 वर्ष झाली. आमचा संसार सुखाचा चाललाय. उणे-दुणे काढायला नातलग नसल्याने थोड्याफार कुरबुरी असल्या तरी टोकाची भांडणं कधी होत नाहीत. संध्याकाळी घरी आल्यावर अनिकेतला मी मालती आजीबद्दल सांगितलं. त्यालाही आजीबद्दल आदर वाटला. माझे बोलणे ऐकून ते म्हणाले, उद्या रविवार आहे, आपण सगळे उद्या मालती आजी आणि आजोबांना भेटायला जाऊया का? हो जाऊया. त्यानिमित्ताने आजोबांशी पण ओळख करून घेऊ. ठरल्याप्रमाणे रविवारच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आजीच्या घरी जाऊन ब्लॉकची बेल वाजवली व आजोबांनी दार उघडले व म्हणाले, कोण पाहिजे? आम्ही आपले नवीन शेजारी सरिता. असं होय, या ओ या.
ते आजीला आवाज देत म्हणाले, मालती, तुझी लेक आली का तुला भेटायला सहकुटुंब? आजी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. त्या ओला हात पदराला पुसतच त्या बाहेर आल्या. आम्ही सर्वांनी आजी आजोबांचा चरण स्पर्श करून वंदन केले. आम्हाला आलेले पाहून आजी आजोबांचे डोळे अश्रूने डबडबले. आजीकडे जायचे म्हणून अनिकेतने ताजी फळं व बिस्किटं आणलेली पिशवी आजीला दिली. मालती आजीनेही आपल्या नातवंडांना मायेने जवळ घेऊन कुरवाळले. त्या मायाच्या स्पर्शाची ऊब माझ्या मुलांनाही जाणवली. अजय व स्मिताच्या चेहऱ्यावरून ते आम्ही उभयंतांनी ते जाणले. तसे आम्ही दोघे अनोळखीच होतो, पण काही क्षणांच्या सहवासानेच त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी व जिव्हाळा वाटू लागला की मुले खरोखरच आपल्या आजी आजोबांकडे आल्यासारखे वाटू लागले. आजोबा आतून खेळणी व पुस्तक आणून अजय व स्मिताला देत होते, तर आजी एक एक डबा उघडून मुलांसमोर खाऊ ठेवत होते. दोघांच्या उत्साहाला ऊत आला होता. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. आपल्या दोन्ही नातवंडांचे प्रेम ती दोघं आमच्या मुलांवर ओतोनात देत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता. सुख म्हणजे काय असतं ह्याची अनुभूती मला आणि अनिकेतला त्या दिवशी आली. आजीचे व माझे काय बोलणे झाले होते ते मी अनिकेतलाही सांगितले होते. स्वतः पोरका असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनिकेतला ही सहानुभूती वाटणे साहजिकच होतं. अर्ध्या तासात वापस येऊ म्हणून गेलो होतो, तिथे 2-3 तास आजीकडे कसे गेले कळलेच नाही. अजय व स्मितालाही आजीकडे खूप आवडलं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि सुख लाभलं होतं तिथे. रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या आईला फोन लावून मालती आजीबद्दल सगळं सांगितलं. अनिकेत, अजय आणि स्मिता यांना झालेला आनंद सांगितल्यावर आई म्हणाली, छान केलं हं, मैत्री वाढव त्यांच्याशी. वयस्कर माणसे मायेची भुकेली असतात. तू मानलेली मुलगी आहे त्यांची. आईचे शब्द ऐकून मलाही खूप आनंद झाला. असे दिवसामागून दिवस चालले होते. दररोज ऑफिसला जाताना अनिकेत न चुकता आजी आजोबांची विचारपूस करून जात असे. बाहेरच्या वस्तू काही आणायच्या तर त्यांना आणून देत असे. आजोबा त्याला नको नको म्हणत, तरी अनिकेत ऐकत नव्हता. कधी कधी स्वतःच्या मर्जीने काही वस्तू आणून द्यायचा. आजोबा त्याला पैसे द्यायचे, मागे लागायचे, तर अनिकेत त्यांना, बाबा मला मुलगा मानताना मग मला पैसे देणं बरं दिसतं का, असं म्हणून त्यांना थांबवायचा. अनिकेत अनाथ असल्याचं कळल्यावर मालती आजीने आजोबा अनिकेतला आपला मुलगाच मानत असत. कधी आजी आजोबा आमच्याकडे जेवायला यायचे, तर कधी रविवारी आम्ही त्यांच्याकडे जायचो. आजीच्या हातचं माशाचं कालवण अनिकेत व अजयला भारी प्रिय असायचं. त्यासाठी रविवारी अनिकेत ताजे मासे आणून द्यायचा आजीला व मुलाच्या अधिकाराने त्याला हवे तसे त्यांच्याकडून करून घ्यायचा. सोसायटीमधल्या बाकीच्या लोकांना अजब वाटायचे, कारण आता आजोबा सर्वांशी प्रेमाने वागत होते. अगोदर ते इतर लोकांसोबत जास्त मिसळत नव्हते. आमच्याही सोसायटीच्या लोकांशी ओळखी झाल्या होत्या. अवघ्या 15 दिवसात आमचं नाविन्य जाऊन आम्ही त्यांच्यातले एक झालो होतो. अजय व स्मितालाही खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या, पण नियतीच्या मात्र मनात वेगळंच काहीतरी होतं. आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही, कारण एक दिवस संध्याकाळच्या वेळी आजोबा फिरायला गेले होते आणि तिथे चक्कर येऊन पडले. तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्यांना त्यांच्या घरी आणले. त्यावेळी अनिकेत नेहमीसारखा त्यांच्या घरी डोकावला, तेव्हा त्याला आजोबांना चक्कर आल्याचे कळलं. त्याने तात्काळ त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टरही लगेच आले. तपासल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन सगळ्या टेस्ट कराव्या लागतील असं म्हटल्यावर अनिकेतने एका मुलाप्रमाणे काळजीने सर्व व्यवस्था केली. रात्रभर तो हॉस्पिटलमध्येही राहिला. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर हृदयरोग असल्याचं कळालं. लगेच ऑपरेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मुलांना खबर कळवावी म्हणून आम्ही फोन लावले, पण दोघांचाही कॉन्टॅक्ट होईना. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावे लागणार म्हटल्यावर अनिकेतने सगळा पुढाकार घेतला. त्यांचा मुलगा ह्या नात्याने फॉर्मही भरला. एव्हाना मालती आजीने आपल्या मुलीला फोन लावला. त्यांच्या मुलीने फोन घेतला आणि आपण किती असहाय्य आहोत हे सांगितलं. आई, मी तुमच्याकडून येऊ शकत नाही व मदतही करू शकत नाही, माफ करा मला. मी आकाशला फोन करून सांगते. आजीने त्यांच्या मुलाचा आकाशचा फोन येईपर्यंत बराच वेळ वाट पाहिली. मग त्यांनीच फोन लावला. आई, तुम्ही हट्टाने गेलात भारतात. बाबांचे मित्र आहेतच ना, ते घेतील त्यांची काळजी. मी कशाला येऊ? पैसे हवे तर सांग, पाठवतो मी. बाळा, अशा प्रसंगी तू हमाना रे. सॉरी आई, आणि मला आता रजाई मिळणार नाही. अनिकेतला हे सगळं कळाल्यावर त्यांनी सगळी जबाबदारी स्वतः घेतली. हॉस्पिटलचे डिपॉझिटही भरले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही यशस्वी झाले. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे डॉक्टरांनी सांगितले. अनिकेतने 15 दिवसांच्या रजेचा अर्ज टाकला आणि सख्ख्या मुलाप्रमाणे आजोबांची काळजी घेतली. आजोबांना हॉस्पिटलमधून सरळ अनिकेतने आमच्याच घरी आणले. मग मालती आजींना पण आमच्याकडेच यावं लागलं. ये जा करायला त्रास नको
व आजीवरही सगळी जबाबदारी टाकणे बरोबर नव्हते. ते आपलेच आईबाबा आहेत असे आम्ही आजी आजोबांशी वागत होतो. ऑपरेशन होऊन 15 दिवस उलटले, पण त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा खबर घ्यायला फोनसुद्धा आला नाही. पोटची पोरं इतकी कठोर निघालीत याचे आम्हालाच खूप नवल वाटलं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सर्व सुखसोयी लाभ्या म्हणून झटतात, खपतात, स्वतःच्या जीवाचे रान करून मुलांना वाढवतात, त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात आणि पंख फुटले की ही पाखरे एकदाही मागे वळून पाहत नाही. तिरस्काराने माझे बानिकतचे मन मिटले आणि मनात विचार आला, मालती आजी आणि आजोबांना किती यातना झाल्या असतील. आजोबांची तब्येत हळूहळू नंतर सुधारायला लागली. अनिकेत आता ऑफिसला जाऊ लागला. तरी आजी आजोबांना आम्ही आमच्याच घरात ठेवले होते. आजी खूप थकली होती, तरी जमेल तशी मला ती मदत करत होती. एक दिवस मला दादरला आईकडे जावं लागलं. मुले शाळेत, हे ऑफिसला. त्या दिवशी आजी आजोबांना 3-4 तास आमच्या घरात एकटं ठेवावं लागलं. मुले यायच्या वेळेला मी घरी आले तेव्हा मालती आजींनी माझ्याकडे एक डबा दिला. हे काय आजी, काय खाऊ केला हा? हो, माझा खाऊच आहे, पण आज हा खाऊ तुझ्या कपाटात ठेव. कपाटात खाऊ ठेवू? हो ग बाळा, माझे दागिने आहेत ते. घरात ठेवणं बरोबर नाही, म्हणून तुझ्या कपाटात ठेव. मीही डबा माझ्या कपाटात ठेवला. संध्याकाळी मुले आली. अनिकेतही ऑफिसमधून आला. रोजच्याप्रमाणे चहापाणी गप्पा-टप्पा झाल्या. रात्री जेवणे वगैरे आटोपली. आता झोपायची तयारी करत होतो. एवढ्यात बाथरूममधून बाहेर आल्या आजी कोसळल्या. पहिल्यांदा वाटले त्यांचा ओला पाय घसरून त्या पडल्या असतील. पण दुर्दैव आजींनी कायमचे डोळे मिटले होते. डॉक्टरांना बोलवले. त्यांनी सिव्हिअर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे हे कारण सांगितले. आता त्यांच्या मुलांना दुःखद घटना सांगायलाच हवी म्हणून अनिकेतने फोन करू लागला. तेव्हा आजोबांनी त्याला थांबवले व म्हणाले, आकाश किंवा शिल्पाला फोन करू नकोस. माझ्या आजारपणाचे त्यांनी किती मनावर घेतले. 1 महिना झाला, एकदासुद्धा त्यांचा फोन आला नाही. आता आई मेली म्हणून सांगितले तरी येणार नाहीत ते, आणि त्यांची मला गरजही नाही. तुलाच आम्ही मुलगा मानला आमचा. तू सगळी मोलाची कर्तव्ये पार पाड. आजच सरिताकडे तिने एक डबा दिला होता. त्यात दागिने व मालतीने लिहिलेले पत्र व आमचे कायदेशीर इच्छापत्र आहे. आजच दुपारी सरिता दादरला गेली तेव्हा वकिलाला बोलवून सर्व कागदपत्रांची कामे करून घेतली. आम्ही दोन्ही मुलांना त्यांच्या हक्काचं दिलं आहे. बाकीचं तुझ्या आणि सरिताचे नावे केलं आहे. आमची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर आम्ही सोपवली आहे. दोन्ही मुलांच्या वागणुकीचा आघात मालतीला सहन झाला नाही. मला ती समजावत होती, पण स्वतः आतल्यात कुडत होती. तिचे पत्र वाचा, कळेल तुम्हाला मग. मन खूप दुखावलं हो पोरांनी. असं अनाथ जगणं नको वाटतं. त्रास होतो जीवाला, असं सारखं म्हणायची ती. तुम्ही देवदूतासारखे अनोखे नातेबंध जोडून आलात आमच्या आयुष्यात. तिचं एक जमेची बाजू आमच्या आयुष्यात आली. मी आजोबांना सावरले आणि अनिकेतने त्यांच्या मुलांना फोन लावून आजीच्या मृत्यूची खबर सांगितली. तुम्ही उरकून घ्या सगळं, मला आता यायला जमणार नाही. आकाशच्या बोलण्याने आम्ही हादरलोच. तरी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना फोन लावले आणि दुसऱ्या दिवशी आजीचे अंत्यविधीचा कार्यक्रम एका मुलाच्या हक्काने अनिकेतने केले. आजीने दिलेला डब्बा आजी गेली त्याच दिवशी आम्हाला उघडायला सांगितलं आजोबांनी. त्यात आजीचे दागिने होते व आजीच्याच हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र होतं. आजीने लिहिलं होतं की अनिकेत व सरिता यांस अनेक आशीर्वाद. 2 महिन्या अगोदर आपली ओळख झाली. ध्यानीमनीसुद्धा नव्हते की आपले नाते एवढे जुळेल, पण जुळले तेवढे. देवी एगोच म्हणावं लागेल. 2 मुलांना शिकवले, सावरले, त्यांच्याकरता सगळी कमाई खर्च केली. त्यांना कशाचीच कमतरता भासू दिली नाही. त्यांच्याकडून फक्त प्रेमाची मागणी केली होती, पण तीही मिळाली नाही. आकाशचे बाबा थोडे हट्टी स्वभावाचे, पण त्याचा एवढा राग मनात धरावा हे काही पटत नाही. मला वाटते माझीच चूक झाली असावी. माझ्याकडून संस्काराची रुजवणी झाली नसेल त्यांच्यावरती, म्हणूनच पोटची पोरं माझी अशी निघाली. अनिकेत, तू स्वतःला अनाथ म्हणतोस, पण तुझे संस्कार बघून वाटत नाही रे. तू माझ्या पोटी का नाही जन्माला आला रे? मुलं असून आम्ही असे अनाथ झालो. देवाने तुम्हाला आमच्याकडे पाठवले असेल. आमच्या दोघांच्या संमतीने आम्ही तुला दत्तकपुत्र मानले. त्याचे कागदपत्री सर्व व्यवहार केलेत. आमची जी मालमत्ता आहे त्याचेही कायदेशीर व्यवहार करून ठेवले आहेत. आमच्या दोन्ही मुलांनाही त्यांचा हिस्सा दिला आहे. पुढे काही वादविवाद होऊ नये म्हणून सर्व तरतुदी केल्या आहेत. तुझ्यावर मात्र एक जबाबदारी टाकत आहोत. आमच्यापैकी कोणी एक गेलं तरी राहिलेल्याची काळजी व देखरेख करणं सर्वस्वी तुम्हा दोघांची जबाबदारी असेल. तुमची खरी आई मालती. पत्र वाचून अनिकेत व सरिता यांच्या डोळ्यात पाणी आले. पत्रासोबत घराची व कपाटाची चावी होती. आजोबांची सेवा करून होईल तितके त्यांना आनंदात ठेवून मालती आजीचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला.
मित्रांनो, अनिकेत आणि सरिताने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.